हॅलो, मी डॉक्टर सुश्रुत ताते. Yes. मी सुद्धा प्लास्टिक सर्जन आज अगोदरचे दोघं होते आणि तिघं इथे एस्थेटिक हब मध्ये काम करतो. येस येस, तुमच्या तिघांची गोष्ट ऐकून मला खूप भारी वाटतंय. आणि तुम्ही ज्या पद्धतीने पुण्यामध्ये हे सेंटर सुरू करताय, हे हब सुरू करताय, हे खूप कौतुकास्पद आहे. तर मला तुम्हाला हा बेसिक प्रश्न विचारायचा जो सगळ्यांच्या मनात येतो की कॉस्मेटिक सर्जरी का करायची. म्हणजे देवाने आपल्याला असं बनवलंय तर असंच का नाही राहायचं, का आपल्याला अल्टरेशन्स करायची आहेत आपल्याला, असा प्रश्न बऱ्याच सामान्य लोकांच्या मनात येतो. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की कॉस्मेटिक सर्जरी आपल्याला करायची असेल तर ती स्वतःसाठी करायची. म्हणजे तुम्हाला करावं असं वाटतं तर करा, अदरवाईज नका करू. बरोबर, ठीक आहे. यू हॅव टू तुमचे काय ऑप्शन्स आहेत, तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही अगोदर लक्षात घ्या. ठीक आहे. काही लोकांना असं वाटतं की माझं नाक थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. जर मी पे करू शकतो आणि जर माझ्या पैशातून मी हे करून जर माझं नाक जर नीट होणार असेल तर त्याने का करू नये. त्याची कन्सेंट आहे, त्याची इच्छा आहे, तो तेवढा अफोर्डिंग आहे, तो नक्कीच करू शकतो. आणि तो नाकाचं ऑपरेशन करून त्याचं आयुष्य जो आहे, कॉन्फिडन्स जो आहे तो नक्कीच वाढेल. रिस्टोरिंग कॉन्फिडन्स टॅगलाईन मध्ये आहे. हा, आणि मोस्टली कसं असतं की फिमेल्स असतात, मोस्टली पोस्ट प्रेग्नन्सी फिमेल्स आहेत, त्या आफ्टर प्रेग्नन्सी बरेच बॉडीमध्ये चेंजेस होतात. त्याला आम्ही म्हणतो की मॉमी मेकओव्हर सर्जरी. त्याच्यात आम्ही ब्रेस्ट सर्जरी, टमी टक सर्जरी, ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी, थाय लायपोसक्शन, हे सगळे आपण सर्जरीज करून त्यांना एक नक्कीच चांगलं आयुष्य देऊ शकतो. माझ्याकडे असे बरेचसे पेशंट आहेत, त्या हाऊसवाईफ आहेत, त्यांनी टमी टक सर्जरी माझ्याकडून करून घेतली. आणि तेव्हा जेव्हा त्यांचा मेसेज येतो ना, डॉक्टर तुमच्यामुळे मी आज जीन्सची पॅन्ट घालू शकले, तेव्हा थोडं बरं वाटतं की बाबा ठीक आहे, बाबा खरंच चांगलं काहीतरी करतोय आपण. आणि काहीतरी आपण वी आर ऑल्सो ट्राईंग टू गिव्ह समथिंग बॅक टू द पीपल. किती छान तुम्ही एवढ्या ओपनली आणि खरं उत्तर दिलं. तिथेच वेगळी अश्युरिटी मिळते की इथे आपल्याला फसवलं नाही जाणार आहे. किंवा बऱ्याचदा असं होतं की असं उत्तर दिल्यावर कन्व्हिन्स केलं जातं की तुम्ही हे का केलं पाहिजे. पण तसं न करता तुम्ही म्हणालात की हा तुमचा चॉईस आहे, तुमच्या कन्सेंटने जर तुम्हाला करायचं असेल तर का करू नये. मला वाटतं इथेच सगळी उत्तर आली आहेत. आणि जो मेसेज तुम्ही म्हणालात की मला जीन्स घालता आली, अशा अनेक स्त्रियांच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवले असतील, एस्पेशली पोस्ट प्रेग्नन्सी हा जो स्त्रियांचा जो काल आहे त्याच्यात त्यांचं बरंच चेंजेस होतात, हार्मोनल चेंजेस होतात, बॉडी चेंजेस होतात, थोडस एकटेपणा जाणवायला लागतो त्यांना. जर ह्या कॉस्मेटिक सर्जरीमुळे त्यांचं जर आयुष्य जर सुधारलं तर यात मला वाटतं समाजाला काही आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही. आणि ही त्यांची मर्जी आहे, त्यांच्या मर्जीने ते करतात. आपण त्यांना फोटोज दाखवतो, बिफोर आफ्टरचे फोटोज दाखवतो. जर जमलं तर आमच्या पूर्वीच्या पेशंट सोबत पण त्यांचं बोलणं करून देऊ शकतो, देतो आम्ही. आणि ह्याच्यातले 50% पेशंट असे असतात की ते कोणाचं तरी बघून आलेले असतात. मला अजूनही आठवतं, माझी एक पेशंट ती म्हणली, डॉक्टर तुम्हाला आज दुपारी उचके आल्यात का? मी म्हणलं नाही, आमच्या सगळ्या ऑफिसमध्ये आम्ही फक्त तुमचंच नाव घेतो. किती चेंज झाला म्हणे माझ्या, मी जीन्सची पॅन्ट घालून आले आणि सगळ्यांनी तुमचं नाव घेतलं माझं. तर ह्या गोष्टी आहेत, नक्कीच आहेत. मी मान्य करतो की ही गोष्ट थोडीशी एलाइट क्लास सध्या तरी आहे. पण आमचे जे पेशंट आहेत त्यात बरेचसे टीचर्स आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्या सुद्धा ह्या सर्जरी ऑप्ट करतात. आणि जसं आमच्या सरांनी सांगितलं, ह्या सर्जरीज एवढ्या पण महाग नाही आहेत की जेवढ्या आपल्याला वाटतं बाहेरून. नॉट ऑल सर्जरीज आर कॉस्टली. हा, पण ही कॉस्ट कुठे जाते हे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण ही कॉस्ट तुमच्या सेफ्टीसाठी, तुमच्या क्वालिटीसाठी, तुमच्या केअरसाठी आपण इन्व्हेस्ट करत आहोत. मला एक प्रश्न विचारावासा वाटतं की हे केल्यानंतर किती काळ काळजी घ्यावी लागते? हा, तर हे मॅडम, हे जे आहेत मोस्टली सगळ्या सर्जरीचं वेगवेगळं असतं. तर मी 90% सर्जरीच्या बद्दल तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की डे केअर सर्जरी हा कन्सेप्ट आहे आमच्या प्लास्टिक सर्जरीमध्ये. कॉस्मेटिक सर्जरी म्हणजे सकाळी आम्ही ऑपरेशन करतो, दुपारपर्यंत तुम्ही बरेचसे नॉर्मल होऊन जातात आणि संध्याकाळी आम्ही तुम्हाला घरी सोडतो. हा, आणि ह्याच्यात आमचा कन्सेप्ट असा असतो की तुम्ही ऑपरेशन झालं तर आम्ही सेम डे तुम्हाला चालवायचा प्रयत्न करतो. म्हणजे यू कॅन वॉक बॅक होम सेम डे. आता हे सर्व सर्जरीच्या बाबतीत नाही सांगत मी, पण बऱ्याचशा सर्जरी अशा आहेत की तुम्ही सेम डे घरी जाऊ शकता. यू कॅन वॉक सेम डे, यू कॅन हॅव कॉफी विथ युअर फ्रेंड्स ऑन सेम डे. आणि असं होतं बऱ्याच, आणि मोस्ट सर्जरीमध्ये होतं. जसं ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी आहे, गायनेकोमॅस्टिया सर्जरी आहे.
तर ह्या सर्जरी ज्या आहेत तुम्ही सेम डे सुद्धा घरी जाऊ शकता. आणि एक जो कॉमन प्रश्न असतो की एकदा एक काहीतरी केल्यानंतर सर्जरी किंवा लिपोसक्शन जे काही असेल ते केल्यानंतर काही काळाने ते पुन्हा पुन्हा करत राहावं लागतं, तर असं काही आहे का? म्हणजे हे मिथ आहे का काय? ते आपण दोन्हीकडे बघायला पाहिजे त्या ऍस्पेक्टला. जर आपण लायपोसक्शन सर्जरी आहे तर ही सर्जरी बरेचसे लोक वेट लॉस साठी करायचं असं त्यांचं ग्रह असतो, पण ती वेट लॉस नाहीये, ती बॉडी कंट्रोलिंग सर्जरी आहे. म्हणजे तुमचं लाईफस्टाईल चांगलं आहे, तुमचं सगळं काही चांगलं आहे, पण एखाद्या पार्ट मध्ये फॅट आहे की जो कमी होत नाही, तर आपण मोस्टली ही लायपोसक्शन सर्जरी त्याच्यासाठी ऍडवाइस करतो. आणि आफ्टर सर्जरी सुद्धा आम्ही सगळ्यांना केअर सांगतो की तुम्हाला थोडं तुमचं लाईफस्टाईल सुद्धा चांगलं ठेवावं लागेल. यू हॅव टू बी हेल्दी, यू हॅव टू फॉलो सर्टन प्रोटोकॉल्स आणि जम्प बॅक टू द प्रिव्हियस बॉडी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर बॉडी जर तुम्हाला आता ही जर आपण मेहनत करून घेतलेली ही थोडस तुम्हाला पण मेंटेन करायला लागेल. ते तुम्हाला पण करावं लागेल. म्हणजे सगळे फायदे तोटे काळजी सगळ्या गोष्टी वॉर्निंग सजेशन एव्हरीथिंग इज पुट इन फ्रंट ऑफ क्लायंट्स. त्यामुळे मला वाटतं इकडे खूप विश्वासार्ह रजिस्टर्ड आणि बोर्ड सर्टिफाईड हे जे 2 शब्द आहेत मॅडम हे सगळं आलंय. कारण की प्रत्येक गोळीला एक साईड इफेक्ट असतो हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येक प्रोसिजरला एक साईड इफेक्ट असतो, पण त्यालाही ट्रीट करण्याची पद्धत आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे आम्ही पेशंटला अश्युअर करतो की तुम्हाला हे जे करायचं आहे ते आपण नक्की करू शकतो. त्याचे हे तोटे आहेत, पण आम्ही तुम्हाला नक्की ह्याच्यातून आपण बरे होऊ आणि आपण चांगलं लाईफस्टाईल कडे वळू. आय थिंक 100% ट्रान्सपरन्सी इज द की टू सक्सेसफुल एस्थेटिक सेंटर. कारण की त्याच्याशिवाय विश्वासाशिवाय या क्षेत्रामध्ये पुढे जाणं फार धोक्याचं आहे. आणि मला वाटतं हे तुमचं बलस्थान असेल या हबचं. 100%. आणि हीच गोष्ट इथे मॅक्सिमम लोकांना खेचून आले. MBBS MS MCH हे डिग्री नसून हा विश्वास आहे. म्हणजे तुम्हाला ही डिग्री बघायला पाहिजे. जेव्हाही तुम्ही कोणी तुमचे जे फॉलोअर्स असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय की तुम्ही दुसऱ्या शहरात असाल तर तुम्हाला कॉस्मेटिक सर्जरी करायची असेल तर MBBS MS MCH ही जे डिग्री आहे ह्या ज्या 3 डिग्री आहेत ह्या फार गरजेच्या आहेत तुमच्या डॉक्टरकडे असणं. आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो डॉक्टर चूज करा. थँक्यू सो मच फॉर दिस कॉन्व्हर्सेशन आणि छान उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.